सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी मलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नाची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची तुझा हात का थरथरतोय? आईजी तू जाशील ना अमेरिकेला ट्रीटमेंटसाठी? नको रे, आता या वयात. आईजी वयाचा मुद्दा येतो कुठे? मला वाटतं मला इथं असायला हवं. कशासाठी? कशासाठी काय, माझी इथं गरज आहे. तिथं जाऊन काय होणार आहे? तू बरी होणार आहेस. शरीरानं कदाचित. इथे राहिले तर आनंदात राहीन. आईजी अगं थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. पण हे थोडे दिवस महत्वाचे आहेत श्री. तू तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. मला फक्त इतकंच कळतं की तो तिथे जावंस, डॉक्टरांना भेटावंस, पटकन ट्रीटमेंट घेऊन इथं परत यावंस. माझी शपथ आहे तुला. तू कधीपासून शपथा वगैरे घालायला लागलास रे? शपथ नाही, माझी इच्छा आहे म्हणावं तर. आणि आईजी तुला एकटीला तिथे करमणार नसेल तर आम्ही सगळे येतो. नको, तुम्ही तुमचे कामधंदे सोडून तिकडे यायचं नाही. अगं काय हरकत आहे श्री, मी आजारी असेन कदाचित, पण तसं मला वाटायला लावू नका रे. तुम्ही असं केलं ना तर अगदी स्वर्गाच्या दारात असल्यासारखं वाटतं मला. रमाकांत असेल माझ्या बरोबर, उगाच तुम्ही तिथे येऊ नका. आता मी जाईन म्हणते ना, आता माझं थोडं ऐका. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, पण तुला काहीही वाटलं तर प्लीज आम्हाला फोन कर. तू बोलावलंस की आम्ही लगेच येऊ. इट्स अ डील. ठीक आहे, ते तेव्हाचं तेव्हा ठरवू. काय आहे मनात श्री? माझा हात हे एकच कारण विचार करण्यामागे नाहीये. सांग मला, काहीही पचवू शकते मी. बोल, गंभीर आहे का काही? नाही, काही गंभीर नाहीये. मग बोल, तुला हलकं वाटेल. आईजी तू जान्हवीकडे गेलीस म्हणून तुला त्रास झाला हो ना? छे, काहीतरीच काय, त्याचा काय संबंध? का गेली होतीस तिच्याकडे? तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये. तिच्या आईनं. काय गरज होती तिथे जायची? श्री, डिवोर्सची नोटीस तू तिला पाठवलीस, मी नाही. आमचं बरं आहे. तिचा आहे ना तो प्राणापेक्षा प्रिय कोणीतरी, तर मग असेल. आता तू असा वागलास तर कोणतीही बाई आधार हा शोधणारच ना. मला डिवोर्स नकोय. आता त्यासाठी खूप उशीर झालाय श्री, असं मला वाटतं. म्हणजे ती काही म्हणाली का तुला? ती नव्हतीच घरी. अगं पण मग का गेली होतीस घरी? मला वाटलं ती भेटेल. ए आईजी, तू तू कशाचं टेन्शन घेऊ नकोस. नातं तू तुझ्या बाजूनं तोडलंस. मी बोलेन तिच्याशी. तुला हवं तेव्हा तोडलंस, आता तुला हवंय म्हणून जोडणार. ती माणूस आहे श्री, रिमोट वर चालणारे यंत्र नाहीये. पण मग आता मी काय करू? तिला तिचं म्हणणं मांडायची संधी दे आणि तिचा जो काही निर्णय असेल तो मान्य कर. पडते जरा, खूप वेळ बसले. गुड नाईट. गुड नाईट.
चिडली का ती काय म्हणाले पटलं का त्यांना म्हणावं आपण जाऊया फायदाच होईल फायदाच होईल इंदू वहिनी मी काय सांगतो हे जरा ऐकाल का आता तुम्ही ऐकाल का जरा काय ऐकाल का तुम्ही इंदू वहिनी हा बोल ती जाते असं म्हणाली अत्यानंद महाराजांचीच कृपा अत्यानंद महाराजांची कृपा म्हणून मी यांना म्हटलं होतं की श्रीला बोलू दे नक्की पटेल तयारी जरा थांबा ऐका माझं तिला आता तिच्या बरोबर कोणी यायला नकोय आपल्यापैकी अरे पण का आई आता ती कुठे जायला तयार झाली आणि बाबा असणार आहेत तिच्या बरोबर आता असं प्लीज कुठलाही हट्ट करू नका की ज्यानं ती तिचं जायचं डिसिजन बदलेल अरे पण आम्ही आज जाऊन बोलू का त्यांच्याशी त्यांना काय होणार आहे ओके ओके जा जाऊ ना मला वाटलंच होतं तुम्ही सरळ सांगा आई ना की आम्हाला यायचंय म्हणून कळलं त्यांना प्रश्नच येत आम्ही येणार बरोबर श्री एवढंच बोलणं झालं तुमचं का आणखीन काही ती जान्हवीच्या बाजूने आहे. मला आश्चर्य नाही वाटलं ती ना स्त्रियांच्या बाबतीत पक्षपातीपणा करते नाही श्री तसं नाहीये तसं जर असतं ना तर माझ्या आणि देवच्या भांडणात ती माझ्या बाजूने उभी राहिली असती मग ती देवच्या बाजूने उभी राहिली माझ्यापेक्षा तो तिला स्वतःचा मुलगा वाटायचा असं करते ती तिला ज्यांचं बरोबर वाटतं ना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते ती मग आपण काहीही करू शकत नाही पण म्हणजे काय जान्हवीची बाजू बरोबर आहे कुणाच ठाऊक पण जान्हवी चुकलीच आहे पण आईला तिचा इतका पुळका का आलाय तेच कळत नाहीये काय नाही का भुरळ घालते ती लोकांना नेहमीच आता तो तिचा मित्र मनीष जान्हवीचं कौतुक करताना थकत सुद्धा नाही तो जेन्युइन बोलणं असतं त्याचं मला एक गोष्ट कळत नाही मग जान्हवी माझ्याशी असं का वागली तो मनीष मूर्ख आहे तो त्याचीच मैत्रीण नाही तिच्या विरोधात कसं बोलणार तो शेवटी तिच्यामुळे नोकरी मिळाली ना त्याला शिवाय शेजारी सतत ती त्याचे कान फुंकत असणार आहे तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे नाही मला नाही वाटत असंही म्हणजे मला मनीषचं बोलणं पटतं कधी कधी मग आता मी काय बोलणार उत्तम आहे श्री उठ 5 मिनिट चल उठ श्री उठ 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 गुड बॉय आ चला अरे ही अशी सकाळ ना रोज झाली पाहिजे माझ्या आयुष्यात नाही मला बाकी सगळ्या बायकांचं माहित नाही पण मला तरी फारच भारी बायको मिळाली बाबा माझा नवरा जास्त भारी आहे तुझी बायको त्याच्यासमोर काहीच नाहीये हे बघ मी माझ्या बायको विरुद्ध एकही शब्द ऐकणार नाही मी पण माझ्या नवऱ्याबद्दल काही ऐकून घेणार नाहीये पण मी काही बोलतच नाहीये तूच त्याला मध्ये आणतेस गरज नसताना त्याची गरज मला नाहीये असं कधीच होत नाही खरं तर तोच गरज आहे माझी नोटीस तू पाठवलीस ना मला नकोच होता डिवोर्स मग तू तुझ्या इच्छेचा मान का नाही ठेवलास मी तिला जे हवं होतं ते दिलं आणि तिला हेच हवं होतं असं तुझं म्हणणं आहे मला खात्री आहे तू त्याला सोडून दे ना एनिवे तू तुला वेळ देतच नाही या कारणासाठी 7 जन्म सोडणार नाही मी त्याला कळेल तुम्हाला तुम्ही चुकीच्या माणसाबरोबर लग्न केलं ते ही चूक चालेल मला अगदी 7 जन्म नाही सुधारता आली तरी चालेल नवरा म्हणून तू तिच्यावर पूर्ण विश्वास दाखवलायस असं मला वाटत नाही श्री तिथे तू कमी पडलाय श्री नातं तू तुझ्या बाजूनं तोडलंयस आता मी काय करू तिला तिचं म्हणणं मांडायची संधी दे
जान्हवीला एकदा भेटायला हवं. खरंच नातं फक्त माझ्यामुळे तुटतंय? नाही नाही असं नसणार. तिला भेटून हे सगळं क्लिअर करायला हवं. उद्याच भेटतो तिला बँकेत. आई हात धरा ना. नाही, उठते उठते. सावकाश सावकाश. आई कशाला बाहेर जायचं तुम्हाला पण? जरा पाय मोकळे करते ग. इथं झोपून झोपून कंटाळा आलाय. ती बाहेर जाऊन बसते जरा. पण इतकं बरं वाटतंय का? हो वाटतंय. बरं वाटतंय ते चांगलंच आहे. पण आई सावकाश. म्हणून अमेरिकेला जाणार नाही बरं वाटतंय मला असं म्हणू नका. तिथे मात्र जायलाच पाहिजे तुम्हाला. हो ग बाई. आणि तुमचा विजा व्हॅलिड आहे ना अजून? हो मला वाटतं 2018 पर्यंत असावं. मग ठीक आहे. पायरी आहे. हा हो सावकाश. दिसतंय. वेळ का काही नाही आम्हाला. सगळं मनाप्रमाणे. ऑफिस काय आपल्या बाबांचं आहे. कधी गेला तरी काय फरक. काय रे मनीष, सदा डबा सुद्धा घ्यायचा लक्षात राहत नाही तुझ्या. तुझ्याशी लग्न झाल्यापासून असं व्हायला लागलंय माझं. हे काय म्हणलं? तू चाळीतल्या सगळ्या लोकांसमोर मला मारहाण करणार आहेस? मारहाण असते. मग काय म्हणतात त्याला? तू पण ना चल लवकर. ए डबा घेतलास का तुझा? घेतलाय मी. अरे घेतलाय मी पण तो सापडत नाहीये एवढा वेळ झाला तरी. गीता डबा पर्स मध्ये एवढा वेळ शोधायला ती काय सेफ्टी बी नाही का? थांब रे मनीष, तू मी घेतला होता मगाशी. एक बरं सांग ना, त्या याचं काय सांगत होतास नंदनचं? आधी डबा शोध. नाहीये रे. नाहीये. गीता जाऊन पटकन घेऊन ये, आपल्याला उशीर होतोय. आता तुम्हाला धांदरट म्हणणार नाहीयेस? त्यात काय म्हणायचंय? लग्न झाल्यापासून होतंय माझं हे असं. अच्छा, हे ऐकवायचं होतं का तुला? तुझ्यामुळे होतंय हे सगळं मनीष. बरं सांग ना, नंदनचं काय म्हणत होतास तू? गीता मी पुढे जातोय, मला उशीर होतोय, तू ये मागून आरवात. हा वा रे वा, म्हणजे तुझा डबा आणत होते तेव्हा तुला घाई होत नव्हती. हा, आणि मी माझा डबा आणायला जाते तर लगेच तुला उशीर होतोय. स्वार्थी कुठला. अगं माझे आई, जा ना पटकन. ए, मी तुझी आई नाहीये. एवढं चिडायला काय झालं होतं? मला नाही आवडत. बरं गीता देवी. इष्टी यार मनीष, देवी काय? बरं आता तू जाशील का? हात जोडून नम्रपणे सांग. हात मी जोड. अडला हरी अडवाचे पाय. काय म्हणालास? काय नाही. हा, गीता मॅडम, तुम्ही जाऊन प्लीज डबा आणता का? ओके जाते मी, पण आल्यानंतर नंदनचं काय ते सांगायचंय. हो सगळं सांगेन तुम्हाला. हिला काही ऑफिसवर वेळेवर जायची काही पडलेली नाहीये. आम्ही अडकतोय, आमचा बॉस ओरडेल मग आम्हाला ऑफिस मध्ये उशिरा का आला. काय सांगणार? आमची बायको डबा विसरली घरी म्हणून उशीर झालाय. नाही नाही, मला काही ऐकायचं नाहीये. आजही तुमचा माणूस जर आला नाही ना, तर तुम्ही तुमचा वॉटर प्युरिफायर परत घेऊन जा. आम्ही वेगळ्या कंपनीकडनं घेऊ. काय? हे बघा, तुम्हाला कंप्लेंट केलेली आहे आम्ही. आता तुमच्या सिस्टीम मध्ये दिसत नाहीये त्याला मी काय करणार आहे? ते काही नाही, तुमचा माणूस आज आलाच पाहिजे. आता घरात आजारी माणूस आहे, कळत नाही यांना. अगं त्यांना कसं कळेल? म्हणजे त्यांनी माणूस वेळेवर नको का पाठवायला? आई पाठवतील पाठवतील, तू जरा शांत हो बेबी. पाणी देऊ? नको. अरे रमा, आई, 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 आई. हो सर. हो जाईन मी. मला फक्त ऍड्रेस. हो चालेल. बाय सर. कॉलवर जायचंय. आज किती सर्व्हिसिंग आहेत रे? येईल मेसेज थोड्या वेळात.
अगं झालंय कसं की स्टाफ खूप कमी आहे, मुलं कमी आहे आणि कामाचा लोड जास्त, त्यामुळे जास्त कॉल्स मिळतील. त्याला बरं आहे ना करायचं, पर कॉल पैसे मिळत आहेत. अरे मग कर की, जरा 4 घरं जास्त फिर ना, तेवढेच पैसे मिळतील ना. आई अगं तो तेच म्हणतोय ना. हो. बरं पिंट्या, पिंट्या काय रे, तुझा चेहरा का उतरला एवढा? तायडा मेसेज पाठवलाय ना, ऍड्रेस. हा मग काय झालं? गोखल्यांच्या घरचा पत्ता आहे. हॅलो सर, रोहन सहस्त्रबुद्धे बोलतोय. हो सर, ऍड्रेस मिळाला मला. नाही सर, सर जरा एका ठिकाणी माझ्याऐवजी दुसरा कोणी जाऊ शकतं का? कुठले? नाही सर, प्रॉब्लेम नाही, ते जरा वेगळ्या दिशेला पडतं ना म्हणून. पण सर, ओके सर. जावं लागणार. श्रीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. म्हणजे तो त्याला ग्रीन टी प्यायचाही नव्हता, पण नंदन समोर कसं सांगणार नाही प्यायचं म्हणून. शेवटी कसं तरी मुकाट्याने प्यायला तो ग्रीन टी. आणि तू हे सगळं उभं राहून बघत होतास. मी काय करणार दुसरं? नाही म्हणजे मला जरा दया येत होती त्याची. हाय. हाय. अगं बरं झालं तुम्ही इथेच भेटलात, मी तुला फोन करणारच होते. ओ का? मला ना आज बँकेत यायला थोडा उशीर होईल. मी सरांना मेसेज करते, पण तू सुद्धा त्यांच्या कानावर घालून ठेव ना. ओके. पण का ग, सगळं ठीक आहे ना? हो. अगं मी आज विंट्या बरोबर त्याच्या एका कॉलवर चालले. का ग, काही प्रॉब्लेम नाही ना विंट्या? अरे काहीच नाही, आपण बोलू ना रात्री निवांत. ए चला, खूप उशीर होतोय, आम्ही निघतो. बाय. बाय. मनीष, चलायचं? हा चल. अरे आयुजी, तू इथे बसलीस? बरं वाटतंय आता? हो. ए वहिनी, पाणी परत उकळू का मी? अगं नाही, ठेवलंय उकळायला मी पाणी येताच. येऊ दे त्याला, चांगला धडा शिकवते. अरे देवा, हे चालूच आहे का तुझं अजून? आलाय कुठे तो अजून? अगं बेबी, येईल तो. फोन केला त्या क्षणी आला, असं होईल का? त्यांना थोडा वेळ दे ना. ए आई, मला जरा उशीर झाला, मी निघतोय. अरे माझा ब्रेकफास्ट प्लीज डब्यात भरून पाठवून देशील? श्री, लवकर निघालास आज? अगं हो, मला थोडी काम आहेत. आधी सांगायचंच तरी श्री. जाऊ दे ग त्याला, आपण डबा पाठवूयात त्याला. तू निघ रे. चला, बाय बाय. नीट जा रे. हो. आणि मी सांगितलेली तयारी करून ठेवा, मी आलेच. आई, आजच्या दिवस मी करू का स्वयंपाक? अहो तुमची तब्येत बरी नाही ना. नेम म्हणजे नेम. काही ऐकत नाहीत आई. वेळेवर येत का नाहीत हे लोक? बेबी, तू तरी ऐकशील माझं? प्लीज चिडचिड करू नकोस.
मामा मामा नमस्कार, कसे आहात? तुम्हाला सुबोधच्या शाळेची फी भरायची आहे ना? हो भरायची. हे घ्या. शब्द झाले मुखे बोलती पैंजणे उतरली गालिया सोवळी चांदणे पाहताना तुला चंद्रही लाजला ओळखू लागलो मला मी तुला नाही कळले कधी जीव वेडा